नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर पाहूया ठळक घडामोडी. हेटवणा कालवा चोरी प्रकरणाचा उलगडा. मुख्य आरोपी मयूर ढेणे अटक. गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोळाची कामगिरी. 56 टन लोखंड साहित्य जप्त तर 2 वाहनही जप्त. पेण तालुक्यातील हेटवणे मध्य प्रकल्प कालव्याचे पुळाची लोखंडी साहित्य चोरी व अपहार प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील मुख्य आरोपी मयूर ढेणे याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात एकूण 9 जणांचा सहभाग असल्याचा तपासात समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या 9 आरोपींपैकी 4 आरोपींवर अपहाराचा तर 5 आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहार प्रकरणात संबंधित प्रकल्पातील सुपरवायझर व प्रोजेक्ट मॅनेजर यांचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाला आहे. चोरी प्रकरणात मयूर ढेणे यांच्यासह आणखी 5 आरोपींचा सहभाग असून उर्वरित 4 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. तपासादरम्यान मयूर ढेणे यांनी कबुली दिली की तो व त्याचे 4 साथीदार सुट्टीच्या दिवशी गॅस कटरच्या साह्याने कालव्यावरील पुलांचे लोखंडी साहित्य कापून चोरी करत असत. या प्रकरणाची माहिती त्यांनी ना ठेकेदार कंपनीला दिली ना हेटवणा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दिली. चोरी केलेले साहित्य खोपोली व खारपाडा परिसरात विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 56 टन लोखंडी साहित्य हस्तगत केले असून त्याची सध्याची बाजार मूल्य अंदाजे किंमत सुमारे 17,92,000 एवढी सांगण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक पिकअप गाडी, एक छोटा हत्ती वाहन जप्त करण्यात आला आहे. मुख्य आरोपी मयूर ढेणे याला अटक करून त्याकडून महत्वाची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश आले असून सध्या तो जामिनावर बाहेर आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस करत आहेत. या पूर्ण प्रकाराचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपपोलीस निरीक्षक SV चव्हाण व त्यांच्या पथकाकडून पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.